नमस्कार, मी प्राध्यापक डी.एस. कांबळे. आज आपण विपणनाची तत्वे या विषयातील पहिले प्रकरण पाहूया. विपणनाची ओळख. सर्वप्रथम आपण विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप नेमकं काय आहे ते पाहूया. विपणन आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रितपणे विचार करणे म्हणजे विपणन व्यवस्थापन होय. विपणन म्हणजे वस्तू विक्री होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि व्यवस्थापन म्हणजे एखादे अपेक्षित कार्य साधण्यासाठी आपण ज्यावेळी एखादी योजना आखतो आणि त्यानुसार आपण कार्यवाही करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतो. त्यामुळं विपणन व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये दोन्ही शब्द अपेक्षित असतात. विपणनामध्ये 5 मुख्य क्षेत्रांचा विचार केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने बाजारपेठा, उत्पादने, किमती, विक्रय वृद्धी आणि ग्राहक या क्षेत्रांना व्यवस्थापनाच्या पुढील कार्याची जोड देऊन ती कार्य उत्कृष्टपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि व्यवस्थापनाचे कार्य कोणकोणते असतात तर नियोजन, संघटन, नियुक्ती, मार्गदर्शन आणि नियंत्रण. विपणन व्यवस्थापन ही एक व्यावसायिक प्रक्रिया आहे. ही व्यावसायिक प्रक्रिया नफा मिळवण्याच्या उद्देशाने व नफा न मिळवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या दोन्ही व्यवसाय संघटनांसाठी सारखीच महत्त्वाची असते. यामध्ये 3 पातळ्या असतात. त्यामध्ये पहिली येते ती उच्चस्तरीय व्यवस्थापन, त्यानंतर येते ती मध्यमस्तरीय व्यवस्थापन आणि त्यानंतर पर्यवेक्षणात्मक व्यवस्थापन. विपणन व्यवस्थापनामध्ये निर्णय हे प्रामुख्याने विपणनाच्या कार्यकारी ज्ञानावर आधारित असतात. तसेच ते वरील 3ही स्तरावरील व्यवस्थापनाच्या कार्याच्या स्पष्ट कल्पनेवर आधारित असतात. विपणन व्यवस्थापक ही विपणन व्यवस्थापनाची प्रक्रिया कार्यवाहीमध्ये आणली जाते आणि शेवटी त्याचं मग जे फल असतं ज्याला आपण प्रदान असे म्हणतो, आउटपुट असं म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, ती आपल्याला दर्जेदार उत्पादनं, सेवा, कार्यक्षम वितरण, योग्य किमती, जाहिराती, विक्रय वृद्धीच्या योजना या स्वरूपात आपल्याला मिळते. त्यानंतर विपणन व्यवस्थापन हे एक शास्त्र आणि कला अशा दोन्ही घटक असतात. फिलिप कोटलर यांच्या मते विपणन व्यवस्थापन हे लक्ष्य बाजारपेठ नक्की करण्याचे, ग्राहक मिळवण्याचे, टिकवण्याचे, वाढवण्याचे शास्त्र व कला आहे. जी शास्त्र व कला सर्वोत्तम ग्राहक निर्माण करणे, वस्तू सेवा प्रदान करणे, मूल्य तसेच त्याचे योग्य संदेशवहन करणे या माध्यमातून व्यक्त होत असते. आणि शास्त्र म्हणजे सर्वसामान्य तत्वे ही त्यामध्ये वापरली जातात. व्यवस्थापन ही कला आहे कारण प्रत्येक बाजारपेठेमध्ये निर्माण होणारी प्रत्येक परिस्थिती ही परिणामकारक हाताळता आली पाहिजे. त्यानंतर विपणनाची व्याप्ती काय आहे तर विपणनाची व्याप्ती ही व्यवस्थापकाच्या कर्तव्य व जबाबदारीवर अवलंबून असते. प्रत्यक्षात विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती व्यापक आहे, ज्यात वस्तू उत्पादन पूर्व संकल्पनेपासून ते विक्रोत्तर सेवांपर्यंतच्या सर्व कार्यांचा त्यामध्ये समावेश होत असतो. वस्तू उत्पादन करण्यापूर्वीची परिस्थिती आणि वस्तू उत्पादन झाल्यानंतर ह्या दोन्ही घटकांचा अर्थ त्यामध्ये अपेक्षित असतो. विपणन व्यवस्थापक हा त्यासाठी जबाबदारी अधिकारी असतो आणि तो उत्तम प्रशासक, मनुष्यबळ अधिकारी व समन्वयक या भूमिका पार पाडत असतो. आता कोणकोणती घटक यामध्ये येऊ शकतात तर पहिल्यांदा किंमत धोरण निश्चिती. उत्पादन व नियोजन धोरण आणि किंमत धोरण यात परस्परांच्या मध्ये संबंध असतो. दर्जेदार उत्पादन करण्यासाठी खर्च वाढतो व त्यासाठी विक्री किंमत वाढवणे गरजेचे असते. परंतु बाजारपेठेतील परिस्थितीचे भान ठेवून किंमत धोरण निश्चित केले पाहिजे. व्यवसाय संस्थेला नफा होईल आणि बाजारपेठा वाढत जातील असे किंमत ठरवणे हे व्यवस्थापकाचे प्रामुख्याने कर्तव्य असते. त्यानंतर उत्पादन धोरण निश्चितीमध्ये सहभाग. विपणन व्यवस्थापकाला उत्पादन धोरण निश्चित होताना विपणन धोरणांचा प्रभाव टाकावा लागतो.
त्यासाठी कोणत्या ग्राहकांसाठी आपले उत्पादन तयार करावे लागते याची समज हा विपणन व्यवस्थापकाकडे असला पाहिजे. त्यानंतर वितरण धोरण निश्चित करणे. आपल्या उत्पादनासाठी वितरण व्यवस्था उभी करावी लागते. ही वितरण व्यवस्था उभा करत असताना त्यामध्ये अनुषंगिक कार्य स्वीकारणे ही त्याची जबाबदारी असते. उदाहरणार्थ सकल व व्यापक वितरण यंत्रणा उभी केल्यास विक्रय वृद्धीचे प्रयत्न, जाहिरात इत्यादी कार्ये व त्यासाठीचा अतिरिक्त खर्च सांभाळणे ही विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी बनते. त्यानंतर जाहिरात व विक्रय वृद्धी धोरण निश्चित करणे. विक्री वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी जाहिरात व विक्रय वृद्धी धोरण निश्चित करणे हे विपणन व्यवस्थापकाचे कर्तव्य असते. तर विक्रय वृद्धी धोरणातून संस्थेला फायदा करून घेणे ही त्याची जबाबदारी असते. विक्रय वृद्धीचा होणारा खर्च व त्यापासून मिळणारे फायदे हे यामध्ये ताळमेळ साधणे ही विपणनाची एक प्रामुख्याने जबाबदारी असते. त्यानंतर एकात्मिक विपणन दृष्टीचा विकास करणे. विपणन मिश्रणाच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेऊन संपूर्ण व्यवसाय संस्थेला विपणन धोरणास अनुकूल बनवण्याचे प्रयत्न हे विपणन व्यवस्थापकाचे कर्तव्य असते. केवळ विपणन विभागातीलच नव्हे तर संस्थेतील सर्व मनुष्यबळांचा विपणन कार्यासाठी समन्वय साधणे ही त्याची जबाबदारी असते. त्यानंतर विपणन अधिकारी व विपणन कार्यात समन्वय साधणे. विपणन विभागात विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती कार्य करत असतात. त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे शिक्षण, त्यानंतर त्यांचा दृष्टिकोन यामध्ये फरक असू शकतो. या व्यक्तीमध्ये व विपणनाच्या विविध कार्यामध्ये एक प्रकारचं समन्वय साधण्याचं कार्य देखील या विपणनाचं असतं. आणि विविध विभाग जोडलेले असतात विपणनामध्ये. त्यामध्ये संस्थेत अनेक छोट्या मोठ्या विभागाशी, त्यांच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांशी विपणन व्यवस्थापकाने समन्वय साधला पाहिजे व अन्य विभागांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करणे हे देखील विपणनाचे प्रामुख्याने कर्तव्य आहे. आज या घटकामध्ये आपण विपणनाची व्याप्ती पाहत असताना किमतीचं धोरण किंवा त्याचे निश्चित करणे, म्हणजे किंमत कशा पद्धतीची आकारली पाहिजे किंवा वस्तूला किंमत कशा पद्धतीची ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्याला ग्राहकही आकर्षित होतील आणि आपल्याला एक प्रकारचा नफा मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर विपणन धोरण निश्चित करणे. विपणन उत्पादनाचं धोरण निश्चित करणे. कुठल्या प्रकारचं धोरण उत्पादन आपल्याला अंमलात आणलं पाहिजे हा देखील ह्यामध्ये पाहिला आपण भाग. त्यानंतर वितरणाचे धोरण निश्चित करणे. वस्तू वितरण करत असताना कशा पद्धतीने वितरित केले पाहिजे. त्यामध्ये वितरणाच्या विविध साखळ्या असू शकतात. एक म्हणजे घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, त्यानंतर दलाल असतात. कुठली साखळी वापरली पाहिजे. साखळी वापरत असताना जास्त खर्चही होता कामा नये आणि वस्तूच्या उत्पादन खर्चावर त्याचा कमी परिणाम होऊन वस्तू ती योग्य ग्राहकांकडे पोहोचली पाहिजे यासाठी धोरण निश्चित केलं पाहिजे. वस्तूसाठी जाहिरात करणे, विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न करणे हे सुद्धा यामध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर संपूर्ण विपणन दृष्टीचा विकास करणे. अगदी वस्तूचं उत्पादन होण्यापासून ते वस्तू विक्री होईपर्यंत म्हणजे ग्राहकांच्या ताब्यात जाऊपर्यंत त्यांना सेवा प्रदान करणे अशा विविध कार्यासाठी एक प्रकारचं धोरण आखून ते विकसित करणे. आणि विविध अधिकारी असतात. विपणनाच्या घटकामध्ये अनेक विविध अधिकारी कार्यरत असतात. त्यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय साधणे आणि प्रत्येक विभाग जे जोडले गेलेले असतात त्यांच्यात एक प्रकारचा ताळमेळ साधून प्रामुख्याने ती वस्तू व्यवस्थित उत्पादन होऊन ग्राहकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी विपणनामध्ये हे सर्व प्रयत्न केले जातात. विपणन म्हणजे काय तर वस्तू विक्री नव्हे. विपणन म्हणजे वस्तूची विक्री नव्हे तर वस्तू विकण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे विपणन असे म्हणतात. आणि यामध्ये वस्तूची फक्त विक्री होऊन चालत नाही तर तो ग्राहक हा समाधानी झाला पाहिजे. थोडक्यात त्या वस्तूपासून त्या ग्राहकाला एक प्रकारचं समाधान भेटलं पाहिजे तरच तो ग्राहक पुन्हा आपल्याकडे शोधत येईल. म्हणून वस्तू उत्पादनापासून ती वस्तू ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत ते ग्राहकाला समाधान मिळेपर्यंत ह्या सर्व घटकांचा अभ्यास विपणनामध्ये केला जातो.
एकूण आज आपण विपणनाची व्याप्ती पाहिलेली आहे. पुढील लेक्चरला आपण विपणनाचे महत्त्व बघूया. धन्यवाद.